मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि माझ्या माहितीनुसार मी पण महापौर होऊन गेलेली आहे. त्यामुळे 2017लाच राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला कळवलेलं की कुठलाही लालदिवा या आयुक्तांच्या, महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये. आणि ती गोष्ट जेव्हा मी 17पासून तर बंदच झाली. मी जेव्हा 19ला महापौर झाले त्यावेळेला मला जेव्हा सगळा प्रोटोकॉल सांगण्यात आला त्याच्यामध्ये गाडी एक तुम्हाला स्वतःला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला एक फॅमिली गाडी असेल, त्याच्यानंतर एक सिक्युरिटी म्हणून गाडी असेल, एकच सिक्युरिटी गार्ड असेल. हे सगळं प्रोटोकॉल मला देण्यात आला. आत्ता मी जे पाहते त्यावेळेला मी मानधन ज्या क्षणाला मी बसली त्या क्षणापासून सगळं मानधन महापौर निधीला दिला. जी गाडी मी नाकारली होती फॅमिलीची गाडी, ही गाडी कधीही मी वापरली नाही माझ्या फॅमिलीसाठी, कारण महापौरांना असते फॅमिली गाडी, ती मी नाकारली होती. आणि तिचं मानधन सगळं तुम्ही मुंबईकरांसाठी महापौर निधीला द्या. पण प्रशासनाने 2 वेळा 3 वेळा पत्रव्यवहार करूनही महापौर निधीला तुम्ही मानधन जे काही खर्च असतो त्या गाडीवरचा, डिझेल असेल, ड्रायव्हर असेल, तो दिला गेला नाही. मानधन दिलं आहे. आणि सरकारला इतका गाजावाजा करून जेव्हा या गोष्टी होतात त्यावेळेला सगळ्यांना माहीत होतं, म्हणजे अगदी सामान्य मुंबईकराला माहिती आहे. ज्या महापौर होतात त्यांना माहिती नसेल का? आणि नसेल असं म्हणता तो प्रोटोकॉल काना विचारून घेतला. आणि हा प्रोटोकॉल विचारायचा प्रश्न येत नाही. पूर्णतः बंदी आहे. तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मागच्या वेळेला पत्र दिलात बदलीचं, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ते आणलं आहे, ते उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही. परत तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला. मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले. असे चुकीच्या कृती करणाऱ्या महापौर कधीच दिसल्या नाही.